पत्रकार समाज विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेत असतो आणि तो सर्व राजकीय लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांना समाजातल्या समस्यांविषयी अवगत करत असतो। म्हणूनच आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना समाजाभिमुख कामे करण्यास प्रोत्साहन मिळते, असे प्रतिपादन आमदार हिरामन खोसकर यांनी कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त केलं। यावेळी व्यासपीठावर तहसीलदार अभिजित बारवकर, प्राचार्य डॉक्टर किरण रकिबे, घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, पांडुरंग शिंदे, संजय खातळे, इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम राठोड, जिल्हा प्रतिनिधी शरद माळुंजकर आदी उपस्थित होते। यावेळी प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर रकिबे यांनी केले। तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम राठोड यांनी पत्रकार संघाचे कार्य विशद केले। यानंतर इगतपुरी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सर्व राम शिंदे, किशोर देहाडे, भागीरथ अतकरी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। यावेळी तहसीलदार अभिजित बारवकर, पांडुरंग वारुंगसे, राम शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले। सूत्रसंचलन पत्रकार पुरुषोत्तम राठोड यांनी केले, तर आभार पत्रकार शरद मालुंजकर यांनी व्यक्त केले। यावेळी तालुका पत्रकार संघाचे सभासद राहुल सुराणा यांचा मुलगा सौरभ यांनी सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांच्या या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला। त्यांच्या वतीने राहुल सुराणा यांनी सत्कार स्वीकारला। यावेळी माजी अध्यक्ष विक्रम पालसकर, गोपाळ शिंदे, राजेंद्र गायकवाड, विजय पगारे, राहुल सुराणा, ॲडव्होकेट मंगेश शिंदे, किसन काजळे, गौरव परदेशी, निलेश काळे, लक्ष्मीकांत शिंदे, विशाल रोकडे, युवराज राजपुरे आदी पत्रकार बांधव आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते। इगतपुरी केपीजी महाविद्यालयात मराठी पत्रकार गुणगौरव सोहळ्याप्रसंगी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार राम शिंदे, भागीरथ अतकरी, किशोर देहाडे यांना प्रदान करण्यात आला। आम्ही किती बोललो ते होणार नाही। आपलं त्या ठिकाणी कात्र्याने आपला संदेश हा शासनापर्यंत जातो, राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, त्याची दखल घेत आहे। म्हणून आपण येणार आता परत 12 वर्ष येणार, पण त्याच्यात आपल्याला काय काय करता येईल आपल्या इगतपुरीच्या माध्यमातून। दुसरं असं माझी विनंती की इगतपुरी हा तालुका पूर्ण अर्ध्या महाराष्ट्राला दिशा देणारा सांभाळणारा इगतपुरी तालुका आहे। अर्धी मुंबई असेल, मराठवाडा असेल, परंतु आपल्या मुलांना बेरोजगारांना न्याय मिळत नाही। त्याच्यासाठी आपण तुम्ही आणि आम्ही कुठेतरी उतरलं पाहिजे आणि आपल्या मुलांना न्याय दिला पाहिजे। कारण की या ठिकाणी 65% जमीन ही संपादित झाली, 35% जे आपले 25 वर्षापूर्वीचे कुटुंब एकाचे 2, 2चे 4, 4चे 20 झालेले आहे। क्षेत्र मात्र तेवढंच, काही ठिकाणी म्हणलं तर गुंठेवरचं 10 गुंठे सुद्धा या ठिकाणी येत नाही। अशासाठी तुमची सर्वांची मला गरज आहे, आम्हाला सर्वांना व्यासपीठ व्हायला गरज आहे आणि आपल्याला ते ह्या येणाऱ्या काळामध्ये करावं लागेल। म्हणून या पत्रकारांनी निमित्ताने मी आपल्याला खरोखर शुभेच्छा देतो आणि आपल्याला पुढं सहकार्य मिळावं हीच अपेक्षा करतो। आपण सर्व उपस्थित झाल्याबद्दल सर्वांना आपल्या मतदारसंघाच्या वतीनं, सर्व जनतेच्या वतीनं लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय जवान। सगळ्या माझ्या पत्रकार बंधूंना बसण्यासाठी जागा नाहीये, तीच कैफियत मी घोटी ग्रामपालिकेकडे मांडली। त्यांनी मोठ्या मनाने मला जागा दिली। त्या जागेवर पत्रकार संघाचं कार्यालय उभारण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये मला निधीचा थोडा मध्यंतरी मी आमदार साहेबांना विनंती केली, त्यांनी मान्य केली, पण निधी अवेलेबल नसल्यामुळे ते थांबलं होतं। ती पूर्तता माझी फक्त केली, माझं छोटंसं घर व्हावं, माझं म्हणजे माझ्या पत्रकार संघाचं, म्हणजे जेणेकरून आमच्या पत्रकार संघातल्या सगळ्या बंधूंना बसण्याची व्यवस्था होईल, एवढीच माझी विनंती आहे आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी युवराज राजपुरे।